आहोत। बारामती पोटनिवडणुकी संदर्भातली बातमी आहे। ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आमदार रोहित पवार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेणार आहेत। मुंबईतील सर्वोदय आश्रम या ठिकाणी रोहित पवार पोहोचलेले आहेत। बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत ते चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळते आहे। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी बोलूया। सुस्मिता, सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता असं कळलंय। त्याच्या पाठोपाठ आजच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी रोहित पवार सपकाळांना भेटतायत अशी माहिती आहे। काय अपडेट? नक्कीच आपण बघतो बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिल्यानं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची झालेली होती। मधल्या काही काळामध्ये सुनेत्रा पवार यांनी सुद्धा स्वतः हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे असल्याने त्यांच्याशी संपर्क साधलेला होता। काल रात्री सुद्धा पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत स्वतः सुनेत्रा पवार यांनी संवाद साधलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि आता सकाळच्या वेळेमध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे 8:30च्या दरम्यान स्वतः रोहित पवार हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या भेटी दरम्यान बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे। महाविकास आघाडीचे घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीनं या संपूर्ण निवडणुकीमध्ये सहभागी होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर पवार कुटुंबियांच्या साठी सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर जर अशा पद्धतीनं निवडणूक होत असेल, काँग्रेस आपला उमेदवार देत असेल तर थेट राष्ट्रवादीकडनं अर्थात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं मध्यस्थी केली जाते का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असते। कालपर्यंत आपण ज्या बातम्या बघत होतो ज्यामध्ये भाजपकडनं शिष्टाई केली जाईल अशा पद्धतीचा एक निरोप येत होता, परंतु आता मात्र चित्र हे काहीसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ हे सर्वोदय या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि तिथं त्यांच्यामध्ये एकत्रितपणे चर्चा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता ही चर्चा झाल्यानंतर काय नेमका निर्णय होतो? आज दिवसभरात काही वेगळ्या घडामोडी घडतात का बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने हे बघणं फार फार महत्त्वाचं ठरणार आहे। सुस्मिता, धन्यवाद।